माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य शासन, माजी आरोग्य मंत्री, माजी गृहनिर्माण मंत्री आणि 4 टर्म सातत्याने आणि मोठ्या मताधिक्याने लाखाच्या घरात निवडून येणारा एकमेव माणूस, आणि तोही जास्त प्रमाणामध्ये मुस्लिमांचा विभाग असणारा कळवा खारेगाव मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून महाराष्ट्र राज्य शासन विधानसभा आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा वाढदिवस आहे. 5 ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस. 5 हा आकडा हा त्यांना लकी आहे आणि मी सांगतो त्याची या 5 या आकड्याची सांख्यिक भविष्य सांगतो की 5 या आकड्याची व्यक्ती प्रभावशाली असते. पण ती सर्व पातळीवर का असे ना, ती प्रभावशाली व्यक्ती असते. 5 आकड्याची व्यक्ती प्रभावशाली असते सगळ्या क्षेत्रामध्ये. मग जिथे ते 5 आकडा येतो, उदाहरणार्थ 5, 14 म्हणजे 5, 14 म्हणजे 4 आणि 5, अशा सांख्यिक गणित जिथे 5 आकडा येतो त्या व्यक्ती सर्व क्षेत्रात प्रभावीशाली असतात. कोणी त्यांना झुगारू शकत नाही, कोणी त्यांना नाकारू शकत नाही, त्यांना विरोध करू शकत नाही. परंतु ते प्रगल्भपणे समोरच्याला संघर्षवादी विचाराने संघर्षात्मक मार्गातून त्यांना हाणून पडणार असं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे जितेंद्रजी आव्हाड. आज जितेंद्र साहेबांचा वाढदिवस नुसता वाढदिवस नव्हे तर एक पुरोगामी विचार, थेट अन्याय अत्याचार बोलण्यावर विचार, एक पुरोगामी विचार, थेट अन्याय अत्याचारावर बोलणारा विचार. अनेक कठीण अडीअडचणीतून जे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष, ते विधान परिषद आमदार, ते विधानसभा आमदार, हे दरबदल करता करता 4 टर्ममध्ये अनेक अडीअडचणी आल्या, संघर्ष करावा लागला. ती घटना आठवते, ते मी पाहिलं, ते मी वाचलं, ते मी पाहिलं, ते मी वाचलं. धर्मवीर काळाचा प्रसंग जो आला, संपूर्ण विरोध हा पूर्ण ठाण्यातून एकमेव जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नावानिशी आला आणि संपूर्ण शिवसैनिक पेटून उठला. जाळपोळ, दगडफेक हे सगळे प्रसंग 3 पेट्रोल पंपाच्या विभागामध्ये त्या विश्वजित सोसायटीतलं मी पाहिलं. ते संघर्ष मी पाहिला, संघर्ष मी पेपर मधून वाचला. तो होता संघर्ष जितेंद्र आव्हाड साहेबांचा. तो होता संघर्ष जितेंद्र आव्हाड साहेबांचा. जे मी पाहिलं, ते वाचलं, तो काळ होता धर्मवीरांचा. या कार्यकालामध्ये झालेल्या दुर्धर ठाण्यातील घटना आणि त्या घटनेच्या संघर्षातून वाट काढत आलेले, संघर्ष देऊन आलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब. अनेक राजकारणी आले, अनेक राजकारणी गेले, अनेक राजकारणी घडले, परंतु एकमेव विधानसभेतलं अभ्यासू व्यक्तिमत्व, मग तो कुठलाही प्रश्न असू दे, गोरगरिबांच्या कल्याणाचा असू दे, अनुसूचित जाती वर्गाच्या अन्यायाचा असू दे, की महाराष्ट्रातला सार्वभौम असा गंभीर प्रश्न असू दे, जो आत्ताचा महाराष्ट्रातील बेसळवरती तुकाराम मुंडेंचा प्रश्न असू दे, की ड्रग माफियांचा प्रश्न असू दे, की कोणत्याही राजकारणाच्या विरोधी सत्ताधाऱ्यांचा प्रश्न असू दे, वाद आपत्ती दुष्काळाचा प्रश्न असू दे, कुठलाही मदतीचा प्रश्न असू दे, की पाण्याचा धरणाचा विषय असू दे, की ट्रॅफिकचा विषय असू दे, धुरंधर असे ठाणे जिल्ह्यातील ठाण्याचे प्रश्न मांडणारे एकमेव होते जितेंद्र आव्हाड. कळवा मुंब्रा खासदार, कळवा मुंब्रा विभागातले जरी आमदार असतील, जरी खासदार असतील, त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा अभ्यासपूर्वक विधान भवनातलं काम पाहिलं, अभ्यासपूर्वक प्रभागातलं काम पाहिलं,
जो 15 वर्षापूर्वी मुंब्रा विभाग होता, कळवा विभाग होता, आज तुम्ही जाऊन पहा तो कळवा विभाग, कळवा खारेगाव विभाग पहा, तो मुंब्रा विभाग पहा, 2005 पूर्वीचा विभाग पहा आणि आता 2005 नंतरचा विभाग पहा. जो सार्वभौम असा विकासाने नटलेला, विकासाने भरलेला, जो खाडी पारशिकच्या खाडी किनारी बांधलेला वॉटरफ्रंट प्रकल्प पहा. 5 किलोमीटरचा प्रकल्प मी स्वतः फिरलो त्यांच्याबरोबर. त्यावेळी सत्तेतील धुरंधर वादिवाद, महाविकास आघाडी, नंतर महायुती, महाविकास आघाडी असताना निधी मिळाला, महाविकास आघाडी असताना निधी मिळाला, महायुती जेव्हा पालकमंत्री गेले त्यांचा निधी बंद थांबवला आणि तरी निधी थांबवला तर निर्भीडपणे सांगणारा एकमेव माणूस जरी निधी नाही दिला हा जितेंद्र आव्हाड सक्षम आहे विकास करण्यासाठीचा एकमेव आवाज होता तो जितेंद्र आव्हाड साहेबांचा. त्यामुळे जितेंद्र आव्हाड साहेब यांना आम्ही एक गुरुबंधू या नात्याने मानतो, जे सदैव 30 वर्षे माझ्या पाठीशी राहिले आणि पाठीशी आहेत. म्हणून एक छोटीशी त्यांच्यासाठी मी एक काव्यात्मक काव्यरचना केलेली आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. संघर्षाचा वणवा तू, अन्यायाविरुद्ध पेटता निघारा तू. संघर्षाचा वणवा तू, अन्यायाविरुद्ध पेटता निघारा तू. आणि संघर्षाचा वणवा तू, अन्यायाचा विरुद्ध पेटणारा निघारा तू. आणि विधान भवनातील बुलंद आवाज तू, विधान भवनातील बुलंद आवाज तू. दलितांचा आधार तू, अनुसूचित जातीचा आधार तू. नाही घाबरत किती शत्रूंना, ते सत्तेतून मोठे होतात आणि आवाज करतात. तुम्ही सत्ता नसताना हे बुलंद आवाज सदनात गाजवणारा तू. पुरोगामी विचार धारा तू, गोरगरिबांचा अन्नदाता तू. कोणताही राजकारणी पार्श्वभूमी नसताना, कोणतीही राजकारणी पार्श्वभूमी नसताना गाजवले राजकारण तू. सत्तेत होऊन मंत्री नाही अभिमान गर्व बाळगलास तू. दरवाजे कवाडे सदैव खुले ठेवलीस तू. अडून मराठी भाषिक मुस्लिम मातून असून मराठी भाषिक निवडून येणारे मुस्लिमातून एकमेव नेता तू. असा आहेस जाणता राजा जितेंद्र आव्हाड तू. जितेंद्र आव्हाड तू, जितेंद्र आव्हाड. धन्यवाद.